नमस्कार श्रोते हो. आमचे काका म्हणजे श्री अरविंद कुलकर्णी यांनी लिहिलेला एक लेख आज वाचनात आला. आपल्या मनातील विचार अतिशय सुरेखपणे कागदावरती उतरवण्याचं काकांचं हे कसब खरोखर वाखाणण्याजोगं आहे. हा लेख आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी. लेखाचं शीर्षक आहे ठाईचं बैसोनी. जे श्रद्धाळू आहेत, आध्यात्मिक मार्गातील आहेत, देवाधर्मांवर ज्याचा विश्वास आहे, असे लोक परमेश्वराच्या कृपाप्राप्तीसाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारच्या पूजा अर्चा करतात. व्रतवैकल्य करतात, उपास तापास करतात. कोणाला संतान हवे असते, कोणाला कर्जमुक्ती. कोणाच्या विवाहास विलंब झालेला असतो, तर कोणाला मोक्षमुक्ती हवी असते. मनात काही इच्छा धरून केलेल्या व्रताला किंवा पूजेला सकाम पूजा म्हणतात. काहींना फक्त भक्ती करायची असते. त्यांना दुसरं काहीही नको असतं. वारकरी संप्रदाय हा त्यापैकीच एक. विठ्ठलाच्या भक्तीत रममाण होत असतो. दरवर्षी पांडुरंगाला भेटायला शेकडो मैल पायी वारी करणाऱ्या वारकऱ्याला फक्त ओढ असते ती त्याच्या दर्शनाची. शेकडो वर्षापासून चालत आलेली ही पायी वारीची परंपरा ह्या वर्षी करोनाच्या जागतिक महामारीमुळे खंडित झाली. त्यामुळे भाविक थोडे नाराजच आहेत. पण ही नाराजी फार काळ टिकणार नाही. माऊलींनो, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी एक सोपा उपाय आपल्याला सांगितलेला आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. न लगे सायास जावे वनांतरा, न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईचं बैसोनी करा एकचित्त, ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. तुका म्हणे सोपे आहे सर्वांहुनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वांहुनी, शहाणा तो धनी येतो तेथे, शहाणा तो धनी येतो तेथे. परमेश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत सोपा उपाय, जवळचा शॉर्टकट तुकाराम महाराजांनी सांगितला आहे. तो म्हणजे ईश्वराचे नामसंकीर्तन करणे. सतत नाम जप केल्याने काय होईल, तर आपण केलेल्या पापाचे पर्वत भस्म होतील. नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला काही खर्च येत नाही. काहीही विशेष तयारी करावी लागत नाही. कुठे तपाला बसायची जरुरी नाही अथवा कुठे अरण्यात जायची देखील गरज नाही. ठाईचं बैसोनी करा एकचित्त. जिथे आहात, जसे आहात तिथे बसून एक चित्त करा. आहे ना सोपे? नाही? कसे काय बुवा? बाकी सर्व सोपे आहे माऊली. ठाईचं बैसोनी करा एकचित्त. कुठेही जाऊ नका, काहीही खर्चू नका. सुखासनात बसा आणि डोळे मिटून कटीवर हात ठेवलेला, विटेवर समचरण उभा असलेला चैतन्याचा गाभा, ते सावळे परब्रह्म, ती विठाई माऊली डोळ्यासमोर आणा. ती दुथडी भरलेली चंद्रभागा, तो टाळ मृदुंगाचा गजर, ती संतांनी मारलेली पुंडलिक वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, ही आरोळी आठवा. वा, आले की आपले पंढरपूर. चंद्रभागेचे स्नान करून गोपाळपुरापर्यंत आलेल्या दर्शन रांगेत आता आपण उभे आहोत. मुखाने विठ्ठल 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 घोष चालू आहे. मधूनच रांगेतील भक्त मंडळी विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई, विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई चा गजर करत आहेत. पाय हळूहळू पुढे सरकत आहेत.
पावलो पंढरी वैकुंठ भुवनी अशी भावना निर्माण झाली आहे. मन भक्तिभावाने ओतप्रोत भरले आहे. जसा विठ्ठल मंदिराचा कळस दृष्टीस पडला, तसे अंगावर रोमांच उभे राहिले आहेत. डोळ्यातून अश्रू ओघळू लागले आहेत. वासरानं गाईला लांबून पाहावं आणि दावे तोडून ते धावत धावत आपल्या आईला जाऊन बिलगावं, तशी मनाची अवस्था झाली आहे. ते केव्हाच विठुरायाच्या चरणावर विसावले आहे. त्याच्या चरणाचा स्पर्श झाला आणि क्षणात या देहाचे सर्व श्रम नाहीसे झाले. शरीर आणि मन हलके हलके झाले. त्याच्या गळ्यातील हिरव्यागार तुळशीची माळ माझ्या गळ्यात कशी पडली कोण जाणे. मग मात्र मी त्याच्या पायाला कडकडून मिठीच मारली. इतक्यात फोनची रिंग वाजली आणि मी त्या गोड भावसमाधीतून बाहेर पडलो. बहुतेक हीच असावी मानसिक वारी व हीच असावी मानसपूजा. लेखक श्री अरविंद कुलकर्णी.